नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे. शेंगाला आपण स्वच्छ धुवून घेऊया. शेवग्यामध्ये पाणी टाकूया, थोडंसं मीठ टाकूया. शेवग्याच्या शेंगा आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आपल्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून झाले आहे. शेवग्याच्या शेंगाला आपण कट करून घेऊया. शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. शेवग्यावरचा शिलका पूर्ण काढायचा नसते. या साईजचे आपण शेवग्याचे पीस करून घेऊया. शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, रोग प्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. शेवग्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्व क, विटॅमिन सी, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. आपले शेवग्याचे शेंगा पूर्ण कट करून झाले आहे. पातेल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकूया. आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजायसाठी जेवढं पाणी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. या तांब्यानं पाव तांब्या पाणी टाकले आहे. पाव चमच मीठ टाकूया. अर्धा चमच हळद टाकूया. चमचनं व्यवस्थित मिक्स करूया. शेवग्याच्या शेंगा आपण शिजून घेऊया. गॅस पेटूया. पातेलं ठेवूया. शेवग्याच्या शेंगा आपण 5 मिनिटं शिजून घेऊया. झाकून ठेवूया. तुरीची डाळ पावणा वाटी घेतली आहे. डाळीला आपण स्वच्छ धुवून घेऊया. बाउलमध्ये टाकूया. पाणी टाकूया. डाळीला आपण स्वच्छ चोळून घेऊन घेऊया. चोळून ठेवल्याने डाळीवरचा पावडर वगैरे जातो, धूळ जातो. आपली तुरीची डाळ 2 वेळेस स्वच्छ धुवून झाली आहे. कुकरमध्ये टाकूया. आपल्याला डाळ शिजायसाठी जेवढं पाणी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. जास्ती पाणी टाकल्यावर आपली डाळ ओतू जाते. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. गॅसवर कुकर ठेवूया. 5 शिट्ट्या करून घेऊया. 5 मिनिटं झाले आहेत. आपल्या शेवग्याचे शेंगा कसे शिजले बघूया. शेवग्याचे शेंगा आपले किती छान शिजले आहेत. शेवग्याचे शेंगा शिजलेले बाउलमध्ये काढूया. आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी किती बनवायची आहे तेवढं आपण पाणी गरम करून घेऊया. या तांब्यानं अर्धा तांब्याने पाणी गरम करून घेत आहे. कुकरचे 5 शिट्ट्या झाल्या आहेत. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. आपला पाणी गरम झालं आहे. शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला आपण फोडणी करूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. शेवग्याची भाजी आपण पातेल्यात पण बनवू शकता, पॅनमध्ये पण बनवू शकता. आपण पॅनमध्ये बनवूया. आपला पॅन गरम झाला आहे. 1 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. 1 चमच मोहरी टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. जिरे राई आपण परतून घेऊया. आपले राई जिरे कसे कडकड करत आहेत. आपले राई जिरे छान तळले आहेत. 1 हिरवी मिरची कट केलेलं टाकूया. त्याला पण परतून घेऊया. 1 कांदा कट केलेला टाकूया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. 2 मिनिटं झाले आहेत. आपल्या कुकरची हवा गेली का बघूया. आपल्या कुकरची हवा गेली आहे. कुकरचं ढक्कन काढूया. आपली डाळ कशी शिजली बघूया. वा, छान शिजली आहे आपली डाळ. मऊ मऊसूत शिजली आहे आपली डाळ. तुरीच्या डाळीला आपण डाळ घोटणीनं घोटूया. आपली डाळ पूर्ण घोटून झाली आहे. पाणी गरम करून घेतलेलं आपण डाळीमध्ये टाकूया. डाळीमध्ये पाणी गरम टाकल्याने आपली डाळ चविष्ट बनते. त्याला फिरवूया. आपली डाळ सर्व मिक्स करून झाली आहे. आपला कांदा छान फ्राय झाला आहे. 1 टमाटा बारीक कट केलेलं टाकूया. टमाटर मऊ होईपर्यंत आपण फ्राय करूया.
आपला टमाटा छान फ्राय झाला आहे. हळद 1 चम्मच टाकूया. या चम्मचनं 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. त्याला फिरवूया. आपल्या शेंगाच्या भाजीला कलर येण्यासाठी 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. त्याला फिरवून घेऊया. तुरीची डाळ शिजवून घेतलेली आपण फोडणीमध्ये टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. डाळीला एक मस्त उकळी येऊ देऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरने आपली डाळ स्वादिष्ट बनते. शेवग्याच्या शेंगा शिजून घेते वेळेस मी 1/2 चम्मच मीठ टाकले आहे. आता 1/2 चम्मच मीठ टाकूया. डाळीला एक मस्त उकळी येऊ देऊया. आपल्या डाळीला छान उकळी आली आहे. फिरवूया. शेवग्याचे शेंगा शिजून घेतलेले आपण डाळीमध्ये टाकूया. आणखीन एक मस्त उकळी येऊ देऊया आपल्या डाळीला. तुरीच्या डाळीमध्ये शेवग्याचे शेंगा टाकून आपली शेवग्याची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. शेवग्याची भाजी किती छान झाली आहे. या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत खाऊ शकता. या पद्धतीने शेवग्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.